कन्सल्टेशन हे खरंच महत्वाचं आहे का? कारण मग एका नामांकित लॉयरचा मुलगा तेवढा नामांकित लॉयर होत नाही. खूप कमी केसेसमध्ये तुम्हाला दिसेल की लॉयरचा मुलगा लॉयर झालाय, तो डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झाला किंवा इंजिनिअरचा मुलगा इंजिनिअर झालेला आहे. पण काही केसेस अशा आहेत जिथे वडील ज्या बिझनेसमध्ये आहेत किंवा वडिलोपार्जित चालत आलेला बिझनेस मुलं करू शकत नाहीये. करायला गेले तर लॉसेस झालेले आहेत किंवा ते लोक दुसऱ्या बिझनेसमध्येच आहेत. कारण की त्यांची पर्सनॅलिटी किंवा त्यांचे इनबिल्ट जे गुण दिलेले आहेत देवाने बाय बर्थ, ते असे आहेत की ते वेगळ्याच डिरेक्शनला जाणार आणि फोर्सफुली तुम्ही त्यांना जर त्या क्षेत्रात आणाल, तर तो तेवढा सक्सेस नाही मिळवू शकणार. तुमचं पॅशन आणि तुमची आवड ह्या सगळ्या गोष्टी खूप बघाव्या लागतात. ऑफकोर्स कन्सल्टेशन शिवाय तुम्हाला नाही सांगता येणार की कोण डॉक्टर बनेल, कोण इंजिनियर बनेल. हे बघावंच लागतं.